नमस्कार मंडळी, आज बनवते मी बटाट्याचे सिंपल असे सँडविच अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून स्मॅश करून घेतलेले आहेत। सँडविचसाठी लागणारी भाजी बनवून घेऊयात आपण। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। जिरे संपलेलं असल्यामुळे मी घातलेलं नाहीये, तुम्ही नक्की घाला। मोहरी चांगली तडतडली की 7-8 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। 7-8 लसूण पाकळ्याने थोडंसं अद्रक मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं, तुम्ही अद्रक लसूण ठेचून टाकलं तरी चालेल। 1 चमचाभर हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। 7-8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या, त्याची पेस्ट टाकलेली आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता अर्धा मिनिटभर हे सर्व तेलात भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होण्यास मदत होते। 2 मिनिटं मध्यम आचेवरती चांगली मिरची भाजून घ्यायची आहे। नंतर हळदी पावडर टाकायची, यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये, म्हणजे मिरचीलाही मीठ लागलं जातं। व्यवस्थित परतून घ्या आणि शिजवलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे। आता मिरची टाकली होती तेव्हा मीठ टाकलेलं होतं, त्याच्या अंदाजे वरून बटाट्याला मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी। मसाले जास्त न वापरता अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही रेसिपी तयार होते। पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेले आहे मी। चाट मसाल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्हाला जर जास्त भाजी स्पायसी किंवा तिखट हवी असेल तर तुम्ही अर्धा चमचा तिखट यामध्ये टाकलं तरी चालेल। मी तिखट मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळे तिखट टाकलेलं नाही आहे। आता 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी मिक्स करा आणि गॅस बंद करा। सँडविचसाठी लागणारी भाजी अगदी आपली तयार झालेली आहे झटपट। आता बटाट्याच्या भाजीमधले कढीपत्त्याची पानं मी साईडला काढते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल। इथं मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे। आता अशा प्रकारे बटाट्याची भाजी ब्रेडला लावून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा पुदिन्याची चटणी ब्रेडला लावली तरी चालेल। मी काहीच लावलेलं नाही आहे, फक्त बटाट्याची भाजी भरलेली आहे। अशा प्रकारे सर्व सँडविच आपण भरून घेऊयात। आता नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बटर किंवा तेल, तूप तुमच्या आवडीनुसार काही घाला। बटर मेल्ट झालं की जे आपण बटाट्याचे सँडविच भरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि दोन्ही बाजूला मध्यम आचेवरती अगदी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर ब्रेड लगेच करपतात। त्यामुळे मध्यम आचेवरती थोडं थोडं बटर लावून याप्रमाणे दोन्ही साईडला 5 ते 6 मिनिटं लागतात सँडविच होण्यासाठी। बघा सँडविच आपली तयार झालेले आहेत। आता सुरीच्या साहाय्याने मी कट करून तुम्हाला दाखवते। बघा मस्तच क्रिस्पी कुरकुरीत बटाट्याचे सँडविच तयार झालेले आहेत। मुलांना तर खूप आवडतात, तुम्ही मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता। टोमॅटो सॉस सोबत किंवा मेयोनीज सोबत तुम्ही खाऊ शकता।